नमो बुद्धाय, जय भीम। तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना त्रिवार अभिवादन करून आज आपण ग्रंथपठणाला सुरुवात करूया। सर्वांनी एकाग्र चित्ताने ग्रंथपठणाकडे लक्षपूर्वक आपलं मन केंद्रित करा, जेणेकरून तथागत सिद्धार्थ भगवान गौतम बुद्धांचा उपदेश आपल्यापर्यंत पोहोचू शकेल। आज आपण पाहणार आहोत बिंबिसार राजाचे दान। भगवान बुद्धांनी दानाला खूप महत्त्व दिले आहे। तोच आज आपण दानाविषयीचा उपदेश पाहणार आहोत, जो की बिंबिसार राजाचे दान असा आहे। बिंबिसार राजा हा तथागतांचा फक्त अनुयायीच नव्हता, तो त्यांचा परमभक्त आणि त्यांच्या धम्माचा एक प्रमुख आधार होता। उपासक झाल्यावर बिंबिसाराने विचारले, भिक्खू संघासह भगवान उद्या मजकडे भोजन घेण्यास संमती देतील काय? त्या बिंबिसार राजाने तथागतांना आदरपूर्वक विचारले की आपण माझ्याकडे भोजनदानाला येताल काय? तथागतांनी मुग्ध राहून संमती दर्शवली। आपले निमंत्रण स्वीकृत केले गेले आहे असे समजल्यावर बिंबिसार राजा आपल्या आसनावरून उठला। त्याने तथागतांना अभिवादन केले आणि त्यांच्या भोवती प्रदक्षिणा घालून तो निघून गेला। रात्र संपताच बिंबिसार राजाने उत्तम भोजनाची सिद्धता केली आणि वेळ होताच तथागतांना ते म्हणाले, भगवान वेळ झाली, भोजन तयार आहे। तथागतांनी 2 प्रहर होण्यापूर्वी चिवर परिधान केले। उत्तरीय आणि भिक्षापात्रासह पूर्वजटील भिक्खू समवेत त्यांनी राजगृहात प्रवेश केला। तथागत बिंबिसार राजाच्या महालाकडे निघाले। तिथे गेल्यावर त्यांच्यासाठी सिद्ध असलेल्या आसनावर भिक्खूंसह ते बसले। बिंबिसार राजाने पंक्तीच्या प्रमुख स्थानी असलेल्या तथागतांना व उपस्थित भिक्खू वर्गांना स्वतःच्या हातांनी भोजन वाढले आणि तथागतांनी भोजन झाल्यावर आपले भिक्षापात्र धुवून स्वच्छ करताच बिंबिसार राजा त्यांच्याजवळ बसला। त्यांच्याजवळ बसल्यावर बिंबिसार राजा विचार करू लागला, तथागतांसाठी निवासाची जागा कुठे बरे निवडावी? गावापासून फार दूर नको आणि अगदी जवळही नको। त्यांना भेटण्यास जाणाऱ्या लोकांना सोयीस्कर आणि सुगम अशी असावी। दिवसा गजबजलेली नाही अशी शांत, रात्री जनसम्मर्दापासून दूर एकांतात आणि निवृत्तवासास अनुकूल अशी। बिंबिसार राजाला मग आठवले, माझे वेळुवन उद्यान गावापासून फार दूरही नाही, जवळही नाही, शिवाय येण्या जाण्यास सोयीस्कर। बुद्धप्रमुख असलेल्या भिक्खू संघ मी या वेळुवन उद्यानाचे दान केले तर किती चांगले होईल। मग बिंबिसार राजाने पाण्याने भरलेले सुवर्णपात्र घेऊन भगवान बुद्धांना दान देताना ते म्हणाले, आपण ज्याचे प्रमुख आहात त्या भिक्खू संघास माझे वेळुवन उद्यान मी दान देत आहे। तथागतांनी उद्यानाचा स्वीकार केला। तथागतांनी नंतर प्रवचन करून बिंबिसार राजाला उत्साहित, उद्युक्त आणि आनंदित केले व आपल्या स्थानावरून उठून ते तेथून निघून गेले। या प्रसंगानंतर तथागतांनी प्रवचन करताना भिक्खूंना सांगितले, भिक्खूंनो, या उद्यानाचा स्वीकार करण्यास मी तुम्हाला अनुमती देत आहे। असा होता तो थोर बिंबिसार राजा, ज्याने अशा थोर महापुरुषास आपले वेळुवन उद्यान दान केले आणि तथागतांच्या धम्माला आणि तथागतांच्या संघाला शरण जाऊन
आपल्याकडून जे धम्मदान करता येईल त्या प्रकारे त्याने ते धम्मदान तथागतांसाठी आणि भिक्खू संघासाठी केले. अशा या दानाला खूप महत्त्व आहे. त्यामुळेच आपण काही ना काही धम्मदान करत राहिले पाहिजे. आज आपण इथेच थांबूया. तथागतांचा उपदेश तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करून नक्की कळवा. नमो बुद्धाय. जय भीम.